जर कॉन्सेप्ट नाही समजला तर मला सांगा, कारण कॉन्सेप्ट खूप महत्वाचा आहे. म्हणजे सेकंड ऑर्डर म्हटलं म्हणजे नेमकं काय, पहिलं त्याचा फर्स्ट वेळेस डेरिव्हेटिव्ह घेतला म्हणजे फर्स्ट ऑर्डर झालं, पुन्हा त्याचा डेरिव्हेटिव्ह घेतला म्हणजे सेकंड ऑर्डर, आणि पुन्हा त्याचा डेरिव्हेटिव्ह घेतला म्हणजे थर्ड ऑर्डर. हे स्क्रीनशॉट काढून घ्या आणि आपण पुढे जाऊ. काढला स्क्रीनशॉट? हो सर. हा चला. सो आपण आता आपल्या एक्झाम्पल कडे येऊ. हे तुमचं होतं थेरॉटिकल पार्ट या टाइपचा, एवढी थेरी लक्षात ठेवायची, बाकीचं लक्षात ठेवायचं नाही, गरज नाही आणि इम्पॉर्टन्स पण नाही. सो काही एक्झाम्पल दिलेत पहा तुम्हाला सॉल्व्ह क्वेश्चन मध्ये, प्रत्येक पॅटर्नचं जवळपास एक एक्झाम्पल घेण्याचा प्रयत्न मी करेन, म्हणजे एक्सरसाइज तुम्हाला सोडवायला सोपं जायचं. सो एकदम सुरुवातीच्या पहिल्या एक्सरसाइज वरचा एक क्वेश्चन आहे पहा, स्टार्टिंगच्या एक्सरसाइज वरती. असे क्वेश्चन जनरली पडत नाही, म्हणजे याचा तुम्ही विचार नाही केला तरी चालेल, पण तरी पण समजा लक्षात राहू द्या, लकी असाल तर पडेल समजा एक्झाम मध्ये. असं तुम्हाला एक इक्वेशन दिलंय आणि सांगितलंय याचं काय काढा, सेकंड ऑर्डर डेरिव्हेटिव्ह फाइंड करा. काय करणार मग, आपल्याला पहिले सेकंड ऑर्डर साठी 2 वेळेस डेरिव्हेटिव्ह घ्यावा लागेल ना. मग तुम्ही म्हणणार इथं डिफरन्शिएटिंग, याला पहिले सध्याला तुम्ही y म्हणून घ्या. ओके, दिलं नसलं की आपण त्याला y कन्सिडर करतो. डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्टिव्ह x. ओके, so after differentiating what we will get, dy by dx is equal to, प्रॉब्लेम है की, हेलो आवाज नहीं येतोय? येतोय सर. येतोय सर. अच्छा ठीक आहे, ठीक आहे, ठीक आहे. रेंज प्रॉब्लेम असेल, ज्याला येत नसेल त्याला रेकॉर्डिंग नंतर पाहून घ्या त्याने. ओके, सो याचा एक वेळेस डेरिव्हेटिव्ह घ्यायचा. डेरिव्हेटिव्ह घेतला तर काय भेटेल आपल्याला, याचा डेरिव्हेटिव्ह काय येणार. आता हे पहा, हे सर्वांचे डेरिव्हेटिव्ह सेपरेट होतील का, सर्वांचे डेरिव्हेटिव्ह सेपरेट घ्यायचे का, कारण ते प्लस मायनस सेपरेट झालेत. एक्स क्यूबचा डेरिव्हेटिव्ह कोणत्या फॉर्म्युल्याने काढणार, एक्स रेस टू एन, एक्स रेस टू एन, एन एक्स रेस टू एन मायनस 1. आता हे सांगायची गरज पडायला नको, याला बेसिक आहे. एक्स क्यूबचा डेरिव्हेटिव्ह काय येणार, 3 एक्स रेस टू 2, म्हणजे हा एन पुढे एक्स 3 मायनस 1 म्हणजे 2 प्लस 7 पुढचा पुढे राहील, या एक्स स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह 2 एक्स रेस टू 1 म्हणजे आपण लिहत नाही. ओके, मायनस या 2x चा डेरिव्हेटिव्ह 2 येईल आणि या -9 चा डेरिव्हेटिव्ह 0. आणि डाऊट इथपर्यंत नसेल डाऊट कोणाला, सोपं आहे. आता हे पहिल्या एक्सरसाइजचा क्वेश्चन आहे. dy बाय dx आला, काय dy बाय dx आला तुमचं, 3x² प्लस 7 टू जा 14x मायनस 2. ओके, इथपर्यंत ओके. हो सर. गुड. सो आता आपल्याला सेकंड ऑर्डर डेरिव्हेटिव्ह काढायचा आहे. हे फर्स्ट ऑर्डर डेरिव्हेटिव्ह झाला, आपल्याला सेकंड ऑर्डर म्हणजे काय, याचाच परत पुन्हा डिफरन्शिएशन घ्यायचं. डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्टिव्ह एक्स, याचा पुन्हा डेरिव्हेटिव्ह घ्यावा लागेल. मग सांगितलं मी तुम्हाला, याचा डी बाय डी जर घेणार, या डी बाय डी एक्स काय होईल, डबल डेरिव्हेटिव्ह ना, म्हणजे डी बाय डी एक्स ऑफ याचा पण डी वाय बाय डी एक्सचा, म्हणजे आपण या डी वाय बाय डी एक्सचा डेरिव्हेटिव्ह घेणार आणि इथं पण तसं लिहिणार. मग डी बाय डी एक्स ऑफ डेरिव्हेटिव्ह घेणार कोणाचा, या टर्मचा 3x² प्लस 14x मायनस 2. समजलं. मग हे डबल डेरिव्हेटिव्ह झाला की नाही, इथं dy बाय dx चा dx घ्यायचा परत, म्हणजे याला आपण कसं लिहिणार, d स्क्वेअर y अपॉन dx स्क्वेअर. समजलं का, असं लिहितात ते लिहायला, d स्क्वेअर y dx स्क्वेअर लिहिताना असं लिहा. हा स्क्वेअर इकडे लिहू नका, लिहिण्याची अशी पद्धत असते, असं लिहायचं नाही ते. हॅलो, प्रॉब्लेम आहे का, नाही सर. कोणातरी आवाज येतोय मला असं बारीक. हा 2 लिहिताना इथं लिहा समोर डी स्क्वेअर वाय बाय डी एक्स स्क्वेअर असं असतं ते. ओके, त्या वायच्या समोर तो 2 लिहू नका, लिहिण्याची पद्धत तशी नसते. तो वायच्या समोर असं लिहिला की त्याचा अर्थ असतो तो वायचा स्क्वेअर आहे. ओके, हे ऑर्डर अशी लिहिली जाते मध्ये, डी स्क्वेअर म्हणजे डबल डेरिव्हेटिव्ह वायचा विथ रिस्पेक्टिव्ह डीएक्स चा स्क्वेअर असं.
समजलं? नॉमेनक्लेचर कडे लक्ष द्या. हा 2 समोर लिहायचा, y आणि d च्या मध्ये 2 लिहायचा, म्हणजे वरती असा. मग याचा डेरिव्हेटिव्ह घेऊन टाका आता. काय येतो? हा 3 समोर येईल आणि इंटू एक्स स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह 2x प्लस हा 14x चा डेरिव्हेटिव्ह 14 आणि -2 चा 0. आणि डाऊट? नो. मग याचा येणार 3 2 जा 6x प्लस 14. क्लिअर? क्लिअर? हो सर. स्क्रीनशॉट काढा, पुढे जाऊ. खूप बेसिक होत आहे, पहिल्या एक्सरसाइजचा क्वेश्चन आहे, पडणार नाही परीक्षेला, त्यामुळे खुश होऊ नका, एवढं सोपं असतं होणं. ओके, ते सुरुवात करावी लागते ना तिथून, समजलं पाहिजे थोडं समोर, म्हणून आपण ते क्वेश्चन घेत असतो. इथून एखाद वेळेस चान्सेस होऊ शकतात क्वेश्चनचे, म्हणजे y इज इक्वल टू एक्स रेस टू 2 आणि e रेस टू एक्स. पहिल्याच एक्सरसाइजचा क्वेश्चन ऍक्च्युअली हा, बट सांगता येत नाही, म्हणजे u इंटू व्ही रूलचे, u बाय व्ही रूलचे एखाद वेळेस क्वेश्चन पडू शकतात. सो याची शक्यता आहे. आता इथे u इंटू व्ही चा रूल लागणार आहे तुम्हाला. पहा, तुम्ही याला डिफरन्शिएट करणार, तुम्ही म्हणणार डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू x, then we will get dy by dx is equal to, त्याला u into v लावावा लागेल, हा u आणि हा v, कारण दोन्ही x चे फंक्शन आहेत ते, बरोबर ना? काय असतो u into v रूल? काय असतो u into v रूल? v into d by dx of u. u पहिला ऍज इट इज v चा डेरिव्हेटिव्ह प्लस d ऍज इट इज u चा डेरिव्हेटिव्ह. समजलं का? हे बा, पहिला ऍज इट इज दुसऱ्याचा डेरिव्हेटिव्ह प्लस ऍज इट इज पहिल्याचा डेरिव्हेटिव्ह. क्लिअर? क्लिअर? येस सर. हा, सो आता लक्षात घ्या, पहिलं फंक्शन म्हणजे u, म्हणजे कोण इथे एक्स स्क्वेअर ऍज इट इज राहणार. मग डेरिव्हेटिव्ह कोणाचा? v चा. मग v चा डेरिव्हेटिव्ह घेऊन टाका डायरेक्ट. आता डायरेक्ट घ्या ते, नाहीतर लिहून घ्या, जाऊ द्या. डी बाय डी एक्स ऑफ आपण कोणाचा घेणार? ई रेस टू एक्स चा घेणार. मग दुसरं फंक्शन ऍज इट इज म्हणजे कोण? ई रेस टू एक्स ऍज इट इज, आणि मग डेरिव्हेटिव्ह घेणार कोणाचा? डी बाय डी एक्स ऑफ कुणाचा? पहिल्या फंक्शनचा, म्हणजे तो कोणाचा? एक्स स्क्वेअरचा. आणि डाऊट? इथपर्यंत काही प्रश्न नसेल. आता या एक्स स्क्वेअर ऍज इट इज राहणार, एक्स स्क्वेअर ऍज इट इज, हा डेरिव्हेटिव्ह ई रेस टू एक्स चा डेरिव्हेटिव्ह काय येतो? ई रेस टू एक्स चाच येतो, आणि एक्स चा डेरिव्हेटिव्ह पुढे 1 असतो, त्यामुळे घ्यायची गरज नाही. ओके, प्लस i रेस टू एक्स ऍज इट इज, आणि एक्स स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह काय येतो? 2x. काही प्रॉब्लेम? हॅलो, हॅलो, प्रॉब्लेम आहे की इथपर्यंत? हा, मग यांच्यामध्ये ई रेस टू एक्स आणि ई रेस टू एक्स कॉमन आहे. ई रेस टू एक्स कॉमन काढून घ्या, मध्ये उरणार एक्स स्क्वेअर प्लस 2x. ओके, हो. मग हा झाला तुमचा dy बाय dx. आपल्याला dy बाय dx नाही पाहिजे, आपल्याला कोण पाहिजे? सेकंड ऑर्डर डेरिव्हेटिव्ह पाहिजे. म्हणजे आपण काय करणार? डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू x बाय dy बाय dx. So here again differentiate. माइक ऑफ करा बरं, माइक ऑफ करा, माइक ऑफ करा. हॅलो, अरे माइक ऑफ करा. हॅलो,
काय आता इतके दिवस झाले लेक्चरला तरी पण समजत नाही पोरांना. Differentiating with respect to x. Again differentiate करायचे याला. So then what we get? So here d square y by dx square भेटणार कारण तो डबल डिफरन्शिएशन झाला. आणि याचा डेरिव्हेटिव्ह कसा घेणार तुम्ही? u into v. u into v. So here हा u असेल आणि हा फंक्शन v असेल. का? कारण हा पण x चा फंक्शन आणि हा पण x चा फंक्शन आहे, दोघांच्या मध्ये कोणीच नाही म्हणजे प्रोडक्ट आहे. परत तो रूल वापरायचा कुठला? u into v. मग पुन्हा u म्हणजे कोण? e raised to x. मग u as it is म्हणजे काय? e raised to x as it is. मग डिफरन्शिएशन करणार आपण कोणाचं? आता इथं बरे d square y by dx square लिहू नका. d by dx लिहा इथं सुरुवातीला आणि मग इथं dy by dx लिहा. ते जरा कम्फर्टेबल असतं. जाऊ दे लिहून टाक. आता काय? d square y upon dx. ठीक आहे. मग इथं आपण घेणार डेरिव्हेटिव्ह कोणाचा? dx d by dx कोणाचा? v चा. v म्हणजे कोण? v म्हणजे कोण? x square plus x square 2x. plus 2x. देन प्लस त्यानंतर आपण v as it is घेतो. v म्हणजे काय? x square plus 2x as it is and then derivative of v. So d by dx of v, v ने u म्हणजे काय? मग e raised to x. हा फॉर्म्युला आहे पहिला दिलेला. क्लिअर होत असेल आता तुम्हाला. हा u as it is, हा v चा डेरिव्हेटिव्ह प्लस हा u as it is, हा v as it is प्लस हा u चा डेरिव्हेटिव्ह. कारण हे एक x आणि v चं फंक्शन होतं, म्हणजे दोन x चे फंक्शन होते, त्यांचा प्रोडक्ट झाला होता, म्हणजे पहिल्या एक्सरसाइज मधला टॉपिक आहे हा. सो आफ्टर सिम्प्लिफिकेशन व्हॉट विल गेट? e raised to x is equal to derivative of x square plus 2x. What is derivative of x square plus 2x? That is 2x plus 2 and plus म्हणजे x square चा डेरिव्हेटिव्ह 2x आणि 2x चा डेरिव्हेटिव्ह 2 plus here x square plus 2x as it is and then e raised to x चा डेरिव्हेटिव्ह e raised to x. Okay, so then आपण x e raised to x ला कॉमन काढू शकतो. सो e raised to x ला कॉमन काढा. e raised to x कॉमन काढल्यानंतर मध्ये उरणार ही टर्म आणि ही टर्म. सो उरलं 2x plus 2 plus x square plus 2x. ओके, सो काय कंप्लीट भेटणार तुम्हाला? e raised to x कंप्लीशन. त्याच्यानंतर x स्क्वेअर ची टर्म लाईक टर्म नाही म्हणून ते तशी राहणार. 2x आणि हा 2x plus 2x तो झाला 4x प्लस हा 2 as it हे फिनिश्ड. सो तुम्हाला आन्सर भेटलं d स्क्वेअर y अपॉन dx स्क्वेअर इज इक्वल टू दिस. हो सर. समजलं प्रत्येकाला? नाही सर. हा, बाकी काही प्रॉब्लेम? अनुराग आहे का लेक्चर मध्ये? अनुराग रेंज येते का? हो सर. आवाज येतोय ना नक्की? हो सर. ज्यांना रेंजचे प्रॉब्लेम आहेत समजा ज्यांच्याकडे, त्यांनी रेकॉर्डिंग कडे लक्ष राहू द्या. थोडं रेकॉर्डिंग पाहत राहा. रेंजचे ज्यांचे प्रॉब्लेम आहे, समजा आता याचा रेंजचा प्रॉब्लेम आहे, सो त्यामुळे जरा रेकॉर्डिंग वगैरे नाही समजलं तर किंवा विचारून घेत जा, क्लासमध्ये मी रिपीट करेल, काही प्रॉब्लेम नाही. ओके, सो आज आपण हे रफ करतो. मी स्क्रीनशॉट काढून घेत चला. एक्झाम्पल संपलं की स्क्रीनशॉट काढायचा. सो नेक्स्ट क्वेश्चन पहा, जो थोडा म्हणजे ट्रिग्नोमेट्रीच्या फॉर्म मधला आहे, म्हणजे थर्ड नंबरच्या टाइपचा क्वेश्चन आहे. साइन ऑफ लॉग ऑफ एक्स. आता असे फंक्शन आपण फर्स्ट एक्सरसाइज मध्येच पाहिलेले आहेत. साइन ऑफ एक्स याला कन्सिडर करायचो आपण पहा, साइन ऑफ यू, आणि मग त्याचा पुन्हा डेरिव्हेटिव्ह काढायचो चेन रूलने. पुन्हा तेच करावं लागेल आपल्याला इथे. म्हणजे हा तुमचा काय दिलाय, समजा y दिलाय, त्याचा डबल डेरिव्हेटिव्ह काढायचा आहे. सो डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू x, then we will get dy by dx is equal to काय भेटणार? याचं साइनचा डेरिव्हेटिव्ह घ्यावा लागेल ना. cos of log of x. हा, cos of log of x, आणि तो log of x चा पुन्हा डेरिव्हेटिव्ह घ्यावा लागेल पुढे. काय? 1 upon x. 1 upon x. समजलं? हे समजलं ना? हो एक सर. स्टेप वाढवून ठीक.
dy बाय dx ऑफ लॉग ऑफ एक्स. का? कारण हा u होता इथं घेतलेला, तुम्ही साइन ऑफ u सारखं तुम्ही त्याला ट्रीट केलं. मग साइन ऑफ एक्स चा फॉर्म्युला असतो कॉस ऑफ एक्स, पण त्या एक्सच्या ठिकाणी लॉग ऑफ एक्स होता म्हणून त्याला लॉग ऑफ एक्स लिहिलं. पण आता लॉग ऑफ एक्स हा एक्स नाहीये, याचा डेरिव्हेटिव्ह आपल्याला पुढे घ्यावा लागतो. डेरिव्हेटिव्ह घेणार आपण पुढे. मग डेरिव्हेटिव्ह आपण पुढे घेतल्यानंतर आपल्याला भेटतं पहा कॉस ऑफ लॉग ऑफ एक्स इंटू 1 अपॉन एक्स. लॉग ऑफ एक्स 1 अपॉन एक्स. मग मी याला असं लिहिलं तर चालेल का? कॉस ऑफ लॉग ऑफ एक्स अपॉन एक्स. हा एक्स डिनॉमिनेटर मध्ये येईल ना, समजलं का? हो सर. हा. आता हे झालं फर्स्ट ऑर्डरचं डेरिव्हेटिव्ह. हे फर्स्ट एक्सरसाइजचं एक्झाम्पल आहे तुमचं. आपल्याला सेकंड ऑर्डर पाहिजे, म्हणजे याला परत डिफरन्शिएट करावं लागेल. डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्टिव्ह एक्स. आता जर मी याला परत डिफरन्शिएट करणार सो प्रॉब्लेम आहे ना. वरती आता हे डिनॉमिनेटरच आहे, म्हणजे हा कोणत्या याचा क्वेश्चन आहे? वरती पण एक्स खाली पण एक्स, म्हणजे u बाय v. समजलं का? वरती सुद्धा एक्स चं फंक्शन आहे, खाली सुद्धा एक्स चं फंक्शन आहे. मग u बाय v चा क्वेश्चन आहे की नाही हा? हो. हो. v चा क्वेश्चन आहे ना हा. आता सांगा u बाय v च्या क्वेश्चनचा फॉर्म्युला काय होता? u बाय v चा डेरिव्हेटिव्हचा फॉर्म्युला काय यायचा? V square. V d by dx of u minus हा. u d by dx of v upon v square. ओके. नीट लक्षात ठेवा तो फॉर्म्युला, गडबड करू नका. हे बा du बाय dv म्हणजे u बाय v चा डेरिव्हेटिव्ह जो असतो तो v ऍज इट इज पहिल्याचा डेरिव्हेटिव्ह मायनस पहिला ऍज इट इज दुसऱ्याचा डेरिव्हेटिव्ह अपॉन दुसऱ्याचा स्क्वेअर. समजलं? डिनॉमिनेटरचा स्क्वेअर समजा. आलं का लक्षात? हा फॉर्म्युला आठवला का? ओके. सो चला पुढे. सो आपण डबल डिफरन्शिएट करणार. सो आफ्टर डिफरन्शिएटिंग वी विल गेट, इथं आपल्याला भेटणार डी स्क्वेअर वाय बाय डी एक्स स्क्वेअर इज इक्वल टू, मग हे याच्यात सबस्टिट्यूट करा. v म्हणजे कोण? x. मग आपल्याला डिफरन्शिएशन करावं लागेल du बाय dx. u म्हणजे कोण होतं? d बाय dx ऑफ घ्यावं लागेल आपल्याला कुणाचं? u चं. u कोण आहे? कॉस ऑफ लॉग ऑफ x. क्लिअर? मग मायनस, मग u म्हणजे कोण? कॉस ऑफ लॉग ऑफ x. मग त्यानंतर डिफरन्शिएशन घ्यावं लागतं v चं, म्हणजे काय? d बाय dx ऑफ v म्हणजे कोण? x. आणि मग त्यानंतर डिवाइड मध्ये v स्क्वेअर म्हणजे कुणाचा स्क्वेअर? x चा स्क्वेअर. आणि डाऊट? नाही सर. समजलं प्रत्येकाला? चला पुढे. मग आता काय होईल? हे x ऍज इट इज राहील इथं, आणि हा कॉस ऑफ लॉग ऑफ एक्स चा डेरिव्हेटिव्ह काय येतो? कॉस ऑफ लॉग ऑफ एक्स चा डेरिव्हेटिव्ह. पहिले कॉस ऑफ एक्स चा डेरिव्हेटिव्ह काढा, तो येणार मायनस साइन ऑफ एक्स. क्लिअर? म्हणजे मायनस साइन ऑफ लॉग ऑफ एक्स येईल ते. ओके ना? हो. हे समजलं का? हा. आणि या लॉग ऑफ एक्स चा डेरिव्हेटिव्ह पुढे 1 अपॉन एक्स. आलं लक्षात? समजलं का? हो हे सर. हो सर. आता फर्स्ट एक्सरसाइज झालाय आपला. आता एवढं सगळं डीप मध्ये शिकवायला वेळ नाही माझ्याकडे. तुम्ही आता फर्स्ट एक्सरसाइजची नीट प्रॅक्टिस करा. आता हे काय येईल? हे राहील हे कॉस ऑफ लॉग ऑफ एक्स, आणि ह्या एक्स चा डेरिव्हेटिव्ह काय असतो? 1. त्यामुळे त्याला घेतला काय नाही घेतला काय काही फरक पडणार नाही. आणि हा डिनॉमिनेटर मध्ये हा एक्स स्क्वेअर ऍज इट इज राहील. ओके. सो आता तुम्ही काय करणार? तुम्ही याला थोडं सिम्प्लिफाय करा. म्हणजे काय करा? हे इथं ब्रॅकेट काढ. तुम्ही पहा, तुम्ही अशा स्टेप काढू नका. तुम्ही प्रत्येक स्टेप व्यवस्थित करा, ब्रॅकेट वगैरे सगळं. माझ्याकडे जागा नाही म्हणून मी तसं करतो. मग हा वरचा एक्स आणि हा खालचा एक्स कॅन्सल होऊन जाईल इथला. बरोबर? मग काय उरेल? काय उरणार? डी स्क्वेअर वाय बाय डी एक्स स्क्वेअर इज इक्वल टू, इथला मायनस साइन ऑफ लॉग ऑफ एक्स उरेल फक्त. मायनस साइन ऑफ
लॉग ऑफ एक्स उरणार आणि इकडे उरणार मायनस कॉस ऑफ लॉग ऑफ एक्स. करेक्ट. आणि खाली उरणार स्क्वेअर. काही प्रॉब्लेम? नाही. ओके. हो. आता समजा तुम्हाला जर हे मायनस नको असतील, समजा आता कॉम्पिटेटिव्ह एक्झाम मध्ये कधी कधी काय असतं, कॉम्पिटेटिव्ह एक्झाम मध्ये हा ऑप्शन दिलेला नसतो. ऑप्शन तुम्हाला असा दिलेला असेल पहा, डी स्क्वेअर वाय बाय डी एक्स स्क्वेअर इज इक्वल टू साइन ऑफ लॉग ऑफ एक्स प्लस कॉस ऑफ लॉग ऑफ एक्स अपॉन एक्स स्क्वेअर. मग तुम्ही म्हणणार माझे तर मायनस आले, इथं प्लस आले, मग कसं काय? तर याचा अर्थ आहे की त्यांनी मायनस साइन -1 नी मल्टिप्लाय करून घेतलंय. आलं का लक्षात? हो. हा, मायनस नी मल्टिप्लाय केलं की काय होईल, याचं पण साइन चेंज होईल आणि याचं पण साइन चेंज होईल. असं असतं. सो काही प्रॉब्लेम नाही, तुम्ही इथपर्यंत आलं तरी चालेल. हे समजलं? हो. कोणाला काही प्रॉब्लेम आहे का? नसेल तर पुढे जातो. बाकीचे एक्झाम्पल होमवर्कला सॉल्व्ह करा, जे राहिलेले असतील काही. आता या पॅटर्नचे एक्झाम्पल जे घेतात पहा, आपण नॉर्मल डेरिव्हेटिव्ह पाहिला, आपण u इंटू व्ही पाहिला, आपण u बाय व्ही सुद्धा पाहिला. आता आपण सबस्टिट्यूशनचा पाहू. हे प्रत्येक टाईपचे एक एक एक्झाम्पल सांगतो तुम्हाला. तर आज आपण सबस्टिट्यूशनचा पाहू. सबस्टिट्यूशन जरा हार्ड असते, हे तुम्हाला माहिती आहे चांगलाच. सबस्टिट्यूशनचे क्वेश्चन आणि पॅरामेट्रिक इक्वेशन असा मिक्सचर हा क्वेश्चन आहे. हा खूप मोठा क्वेश्चन आहे. आजचं पूर्ण लेक्चर याच्यामध्ये जाईल जवळपास. आता जरा अलर्ट पोझिशन मध्ये राहा. हा एक क्वेश्चन आहे पहा, तुम्हाला फाइंड करायचं आहे डी स्क्वेअर वाय बाय डी एक्स स्क्वेअर, हे फाइंड करायचे तुम्हाला. आणि तुम्हाला दिलं काय आहे पहा, एक्स इज इक्वल टू कॉट इनवर्स इन ब्रॅकेट स्क्वेअर रूट ऑफ 1 मायनस टी स्क्वेअर अपॉन टी, हे दिलंय. आणि एक y ची व्हॅल्यू दिली आहे. बुक मध्ये करेक्ट करा, ही y येतं तिथे x दिलंय त्यांनी. बुक मध्ये करेक्शन करा. कोसेक इनवर्स इन ब्रॅकेट 1 प्लस टी स्क्वेअर अपॉन 2t. ओके. आता नीट लक्षात घ्या पहा, हा क्वेश्चन कुठल्या पॅटर्नचा क्वेश्चन आहे. असे दोन सेपरेट एक्स आणि वाय कोणत्या पॅटर्न मध्ये भेटतात? इम्प्लिसिट फंक्शन असतं का, पॅरामेट्रिक फंक्शन असतं का, लॉगॅरिथमिक फंक्शन असतं, काय असतं नेमकं हे? कुठलं फंक्शन आहे? असे एक्स आणि वाय सेपरेट कुठं भेटतात? पॅरामेट्रिक मध्ये. पॅरामेट्रिक इक्वेशन आहे ना हे, बरोबर ना? हो. मग याचा डेरिव्हेटिव्ह कसा काढतो आपण? कसा काढतो याचा डेरिव्हेटिव्ह? पहिले ह्या dx बाय dt घेऊन टाकणार आपण, म्हणजे टी मध्ये ना, ते dx बाय dt घेऊन टाकणार. याचं काय, dy बाय dt घेऊन टाकणार. आणि मला पाहिजे काय, dy बाय dx पाहिजे होतं की नाही. मग मी काय करतो, या dy बाय dt ला dx बाय dt ने डिवाइड करतो, बरोबर की नाही. म्हणजे dt कॅन्सल होतो आणि मला भेटताना काय भेटतं, dy बाय dx भेटतं. समजली प्रोसिजर पॅरामेट्रिक इक्वेशनची? पहिले याचा dx बाय dt काढणार, याचा dy बाय dt काढणार, कारण ते पॅरामेट्रिक इक्वेशन आहे. मग दोघांचे डेरिव्हेटिव्ह घेऊन dy बाय dt ला dx बाय dt ने डिवाइड करणार. मग आपल्याला साधा डेरिव्हेटिव्ह भेटतो. मग या सिंपल डेरिव्हेटिव्हला पुन्हा डेरिव्हेटिव्ह घ्यावा लागेल. ओके, म्हणजे डबल डेरिव्हेटिव्ह येण्यासाठी, म्हणजे हे एक्झाम्पल चांगलंच मोठं होणार आहे. ओके, सो असे एक्झाम्पल येण्याचे चान्सेस वाढतात. आता याच्यामध्ये तुम्हाला हे तर समजलं की हे पॅरामेट्रिक इक्वेशन आहे, याला एक्स आणि वाय सेपरेट दिले म्हणजे पॅरामेट्रिक इक्वेशन. मिक्सचर असं दिलं असतं इक्वेशन वगैरे फॉर्म मध्ये तर ते इम्प्लिसिट फंक्शन असतं. एक्स रेस टू एक्स वगैरे असं काही दिलं तर ते लॉगॅरिथमिक फंक्शन असते. आपल्याला माहिती आहे, आता आपण चांगलाच अभ्यास केला त्याचा. आता प्रश्न असा आहे
की तुम्हाला dx बाय dt काढावा लागेल की नाही. याच्यासाठी मग तुम्ही म्हणणार आपल्याला हा dx बाय dt माहिती पाहिजे, बरोबर. मग त्याच्यासाठी तुम्ही dx बाय dt काढायचा विचार करणार तेव्हा तुम्ही याच्याकडे पाहणार तर तुम्हाला हे समजेल की हे इन्व्हर्स फंक्शन आहे, बरोबर की नाही. कॉट इन्व्हर्स आहे की नाही. हॅलो. हो. हा, म्हणजे याचा अर्थ मध्ये कॉट आणावा लागेल कॅन्सल करण्यासाठी. हे इन्व्हर्स फंक्शन एक्सरसाइज नंबर 2 सेकंड एक्सरसाइजचे क्वेश्चन आहे. पाहायचे कॉट इन्व्हर्स जर असेल तर काय करायचं. म्हणजे हा क्वेश्चन पॅरामेट्रिक इक्वेशन मध्ये सेकंड एक्सरसाइजचा क्वेश्चन आहे, म्हणजे इन्व्हर्सचा. आणि त्याच्यामध्ये तुम्ही नीट पहा, हे कॉट आणण्यासाठी मध्ये आपल्याला अशी जर टर्म असेल, हे पहा ही टर्म, म्हणजे अशी कशी टर्म असते ते 1 मायनस एक्स स्क्वेअर, आठवली का. तर ही अशी टर्म असली तर आपण सबस्टिट्यूट करतो की नाही. हो. हा, सबस्टिट्यूशनचे क्वेश्चन येते. मग आपल्याला इथं सबस्टिट्यूशन पण करावे लागेल. म्हणजे तुम्ही जर या क्वेश्चनला नीट पाहिलं तर यांनी हा क्वेश्चन सर्व फंक्शन घेऊन टाकले याच्या मध्ये. सेकंड ऑर्डर डेरिव्हेटिव्ह पण आला, पॅरामेट्रिक फंक्शन पण आला, इन्व्हर्स फंक्शन पण आला, कॉट असल्यामुळे ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन पण आला, रूट ऑफ 1 मायनस टी स्क्वेअर असल्यामुळे सबस्टिट्यूशन पण आला, आणि पहिला एक्सरसाइज तर येत असतो. म्हणजे एका क्वेश्चन मध्ये किती पॅटर्न कव्हर झाले, 1 2 3 4 आणि 5, म्हणजे 5 वेगवेगळ्या एक्सरसाइजचा क्वेश्चन त्यांनी एका एक्सरसाइज मध्ये शिफ्ट करून टाकला, एका क्वेश्चन मध्ये शिफ्ट करून टाकला. सो डेरिव्हेटिव्ह टफ का, याच्यामुळे टफ आहे की इथं कसं आहे, इथं असं नाहीये की एक एक्सरसाइज संपला म्हणजे मागचा संबंध नाही. इथं पहिलेपासून लास्ट पर्यंतचे सगळे पॅटर्न सगळ्या पॅटर्न मध्ये घुसतात, आणि ज्याला फर्स्ट टू एंड माहितीये तोच फक्त ते सगळे पॅटर्न टॅकल करतो. तुम्ही एकही गोष्ट गडबड केली की तुम्हाला जमणारच नाही क्वेश्चन टॅकल करता. कारण तुम्ही जर नीट ऑब्झर्व केलं तर हा पॅरामेट्रिक सोबत सेकंड ऑर्डर डेरिव्हेटिव्ह आहे, परत पॅरामेट्रिक पण आहे, इन्व्हर्स पण आहे, ट्रिग्नोमेट्रिक पण आहे, सबस्टिट्यूशन पण आहे. आणि पहिला एक्सरसाइज तर लागणारच तुम्हाला, तो प्रत्येक ठिकाणी लागतो. म्हणजे पहिला एक्सरसाइज पण आला. एकंदरीत 6 एक्सरसाइजचं 6 टाइपच्या पॅटर्नचं हे कॉम्बिनेशन आहे. आणि हे कॉम्बिनेशन क्रिटिकल वाटणार तुम्हाला. कारण का वाटणार, कारण ते त्यांनी सगळं मर्ज केलं एकमेकांमध्ये. मग घाबरायचं नाही, या प्रत्येक पॅटर्नचा व्यवस्थित अभ्यास करायचा, आणि सगळे पॅटर्नचा अभ्यास झाल्यानंतर हे आपोआप जमतं. असं डेरिव्हेटिव्हचं हे एकंदरीत असतं. मग आपल्याला पॅटर्न व्यवस्थित समजले पाहिजे. मी ते पॅटर्न व्यवस्थित शिकवले तुम्हाला, काही प्रॉब्लेम नाही त्याच्यामध्ये. सो आता नीट लक्षात घ्या. आता मला एवढं माहिती आहे की मला dx बाय जर dt काढायचा असेल तर पहिले याला सॉल्व्ह करावं लागेल. याला सॉल्व्ह करण्यासाठी मी तुम्हाला एक गोष्ट सांगितली पहा, जेव्हा हे इन्व्हर्स ट्रिग्नोमेट्रीचे फंक्शन येतात, जेव्हा इन्व्हर्स येतात आहे, कॉट इन्व्हर्स, साइन इन्व्हर्स, सेक इन्व्हर्स, तर मी तुम्हाला सांगितलं असेल की आपण इन्व्हर्स मध्ये फक्त 3च फंक्शनचा स्टडी करतो. कुठला, साइन इन्व्हर्स, कॉस इन्व्हर्स आणि टॅन इन्व्हर्स. कारण याचेच आपल्याकडे साइन ऑफ 2 थिटा, साइन ऑफ कॉस ऑफ 2 थिटा, टॅन ऑफ 2 थिटा, हाफ अँगल, डबल अँगल, ट्रिपल अँगल, साइन ऑफ ए प्लस बी, कॉस ऑफ ए प्लस बी असे फॉर्म्युले. आपल्याकडे कॉटचे फॉर्म्युले नाहीत, सेकचे फॉर्म्युले नाहीत, आणि कोसेकचे पण फॉर्म्युले नाहीत. समजलं. हे तीनही फंक्शनचे फॉर्म्युले आपल्याकडे नसतात इन्व्हर्स मध्ये. मग आपण काय करतो, पहिली स्टेप, हे असल्या फंक्शन्सला कशात कन्वर्ट करतो, साइन कॉस टॅन मध्ये. आणि डाऊट, हे समजलं का. हो सर. हे करतो की नाही आपण हो सर, असं, समजलं. कॉट सेक आणि कोसेल इन्व्हर्स मध्ये, त्याला आधी साइन कॉस आणि टॅन मध्ये कन्वर्ट करायचं, त्याच्यानंतर डोकं लावायचं काय करायचं. मग आता इथं दोघं फंक्शन तुम्ही नीट पहा, एक कॉट दिलाय आणि कोसेक दिलाय. म्हणजे आपण पहिले याला जरा आपल्या फॉर्मॅट मध्ये कन्वर्ट करू. म्हणजे मी याला असं म्हणू शकतो का, आणि तुम्हाला याच्यात काय होतं, फक्त अँगल वरचा खाली खालचा वर जातो, म्हणजे पास होतो का ते. हा कॉट आहे की नाही, तर कॉट इन्व्हर्स होताना काय होईल, टॅन होईल, बरोबर ना, टॅन इन्व्हर्स. आणि त्याच्या बदला काय झालं, हा टी वरती जाईल, म्हणजे डिनॉमिनेटर वरती, न्यूमरेटर खाली. समजलं.
हो सर. हो सर. हा, हे केल्याशिवाय पुढे जायचं नाही. कारण असं आहे ना बाळांनो, पुढे जाल तुम्ही पण तुम्हाला आन्सर भेटणार नाही पुढे. म्हणजे याच्यात भेटेल, ह्या केस मध्ये पॉसिबल आहे कारण ही सोपी केस आहे एकदम. पण ह्या इनव्हर्सचे आणि सबस्टिट्यूशनचे क्वेश्चन कधी कधी एवढे कॉम्प्लिकेटेड होतात की तुम्ही जर ही स्टेप नाही केली तर तुम्हाला कॉस सेक आणि कोसेकचे फॉर्म्युले काढता येणार नाही. सो त्यामुळे बिलकुल ही स्टेप करायला विसरायचं नाही. आता इथं तसं कोसेक दिलाय, मग याला कशात कन्वर्ट करू? साईन मध्ये. म्हणजे काय होईल इथं? साईन इनव्हर्स. कोसेकचं उलट साईन असतं ना, तर याच्या बदल्या काय होईल? 2t वरती जाईल आणि हा 1 + t² खाली येईल. समजलं? हो. समजलं? हा, ही पहिली स्टेप केल्याशिवाय पुढे जायचं. आता पुढे पहा, आता साधी गोष्ट आहे, बाहेर टॅन इनव्हर्स आहे, मध्ये टॅन इनव्हर्स आणावं लागेल. आणि टॅन इनव्हर्स आणण्यासाठी आपल्याकडे टॅन तयार करण्यासाठी इथं ही टर्म तुम्हाला सबस्टिट्यूशन मध्ये पाहायला मिळणार. 1 √1 - t² म्हणजे x² सारखं समजा. मग ही अशी टर्म असेल तर आपण काय सबस्टिट्यूट करतो? Sin theta. t च्या जागी आपण काय टाकणार? साइन ऑफ थिटा. आता इथे x असला तर x च्या जागी टाकलो तर t आहे म्हणून t च्या जागी टाकणार. मग लागो हात ते काढून घ्या. थिटाची व्हॅल्यू काय असते? साइन इनव्हर्स ऑफ t. समजलं? समजलं का? इथपर्यंत क्लिअर? ही सबस्टिट्यूशन का केली त्याचं कारण आहे की ही टर्म तुम्हाला ही सबस्टिट्यूशन करायला भाग पडते. मग आता मी सबस्टिट्यूट करतो पाती व्हॅल्यू. मग x = मला भेटणार टॅन इनव्हर्स ऑफ, सबस्टिट्यूशनचा टेबल समोर घेऊन बसा, मी जे बोलतोय ते समजणार नाही तर तुम्हाला. मग हा t ची व्हॅल्यू काय टाकणार तुम्ही? साइन ऑफ थिटा. मग टाका ती साइन ऑफ थिटा अपॉन (1 - sin² थिटा. आता मी तुम्हाला सांगितलंय पहा, जेव्हा सबस्टिट्यूशन बसते तेव्हा फॉर्म्युला बसणार म्हणजे बसणार. फॉर्म्युला कुठं बसेल? इथं बसेल. काय आन्सर येईल याचं? 1 - sin² थिटा. cos² थिटा. cos² थिटा. कसं आलं ते? sin² थिटा प्लस cos² थिटा = 1 असतो. बरोबर? मग तुम्हाला 1 - sin² थिटा पाहिजे, म्हणजे हा sin² थिटा तिकडे शिफ्ट करून टाका, म्हणजे भेटणार इकडे cos² थिटा = 1 - sin² थिटा. हे पाठच पाहिजे आपले. जोपर्यंत पाठ होत नाही तोपर्यंत समजणार नाही तुम्हाला. सो 1 - sin² थिटाची व्हॅल्यू असते cos² थिटा. सो मी इथे लिहिणार साइन ऑफ थिटा अपॉन √. बरोबर ना? इथं फक्त साइन थिटा पण कॉस थिटा होणार. मग तुम्हाला माहिती आहे साइन थिटा पण कॉस थिटा म्हणजे टॅन थिटा असतो. म्हणजे टॅन इनव्हर्स अपॉन हे उरलं टॅन ऑफ थिटा. दिसतंय? हो. मग काय होईल? टॅन इनव्हर्स आणि टॅन गेट कॅन्सल. सो तुम्हाला आन्सर काय भेटलं? इथून इकडे कंटिन्यू करतोय. ओके, मग तुम्हाला आन्सर भेटलं x = थिटा. आणि डाऊट इथपर्यंत? पहा काय काय केलं परत सांगतो. या मोठ्या क्वेश्चनला सॉल्व्ह करण्यासाठी मला dx/dt काढणं गरजेचं होतं. मग मी काय करतो, मला हे दिसतंय की हे इनव्हर्सचं फंक्शन आहे, त्याच्यामध्ये सबस्टिट्यूशन करावी लागेल कारण हे टर्म तशी दिसते पहा. मग पहिले या कॉटला मी टॅन मध्ये कन्वर्ट करून घेतलं कारण मला टॅनचे फॉर्म्युले येतात, कॉटचे येत नाही. मग मला ही टर्म दिसते √1 - t². ही टर्म सबस्टिट्यूशन मध्ये आहे. सबस्टिट्यूशन मध्ये अशी टर्म दिसली की आपण t = साइन ऑफ थिटा पुट करतो, म्हणजे जो काही व्हेरिएबल असेल. आता इथे x असला तर x = टाकायचं, t असेल तर t = टाकायचं. मग यातून थिटा काढून घ्यायचं लागो हात, ते कारण गरजेचं असतो. इथं थिटा टाकावा लागतो आपल्याला. मग थिटाची व्हॅल्यू असते, हा साइन इकडे शिफ्ट झाला म्हणजे साइन इनव्हर्स ऑफ t झाला. मग आपण ही t ची व्हॅल्यू इथे या याच्यामध्ये सबस्टिट्यूट करणार या इक्वेशन मध्ये. सो ही सबस्टिट्यूट करा, त्याच्यात तुम्हाला भेटणार x = टॅन इनव्हर्स ऑफ t च्या जागी साइन ऑफ थिटा अपॉन √1 - t² म्हणजे 1 - sin² थिटा. मग 1 - sin² थिटा जेव्हा सबस्टिट्यूशन करणार फॉर्म्युला चिपकेल. 1 - sin² थिटाची व्हॅल्यू असते cos² थिटा. cos² थिटाचा हा स्क्वेअर आणि हे स्क्वेअर रूट गेट कॅन्सल. Then sin theta upon cos theta remaining terms. So sin theta upon cos theta becomes tan theta, and here tan inverse and tan theta, tan inverse and tan get cancel. So x = theta. Okay, इथपर्यंत सर्व? Yes. हो. गुड. सो थिटाची व्हॅल्यू याच्यात सबस्टिट्यूट करून टाका पाहिजे, कारण तुम्हाला आन्सर टी मध्ये पाहिजे. हा थिटा तुम्ही टाकलाय, ऍक्च्युअली तो क्वेश्चन मध्ये होता का नव्हता, तो तुम्ही टाकला म्हणून त्याला नल करावं लागतं. म्हणून x ची व्हॅल्यू हे थिटाची व्हॅल्यू तिथे टाकतो, ते येणार साइन इनव्हर्स ऑफ t. क्लिअर? Yes. आणि आता डेरिव्हेटिव्ह घ्यायचं.
कारण आता सिंपल झालं ते. मग डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्टिव्ह टी घ्यावं लागेल, कारण आपण सांगितलं ना dx बाय dt घ्यायचंय, मग याला पण dy बाय dt घ्यायचंय आपल्याला, त्यानंतर मग आपण घेणार dx बाय dt. मग आपल्याला साइन इनव्हर्स ऑफ टी चा फॉर्म्युला काय भेटतो, 1/√1 मायनस टी स्क्वेअर. एनी डाऊट? इथपर्यंत समजलं प्रत्येकाला? हॅलो, समजलं का? हो सर. हा, गुड. सो आता याचा स्क्रीनशॉट घेऊन टाका. घेतला? घेतला का स्क्रीनशॉट? हो. हा, मग आता मी हे आन्सर इथं हे सर्व जे प्रोसेस केली हे करायची, आणि आता ते दुसऱ्यासाठी प्रोसेस करणार, ते इथं लिहून घेतो. याचा आन्सर आला होता dx बाय dt चं, ते आलं होतं 1/√1 मायनस टी स्क्वेअर. ओके, हे आपलं dx बाय dt चं आन्सर होतं, जे आपला पहिला आन्सर होता. आता मी याला थोडं रफ करतो आणि सेकंड वाल्याचं पाहतो आता काय करायचं. ओके, आता याचा विषय संपला. आता याचा पण तेच प्रॉब्लेम आहे. कोसेकला मी साइन केलं, आता याला ही टर्म आहे तुमच्या याच्यामध्ये सबस्टिट्यूशन मध्ये, बाहेर साइन आहे म्हणजे साइन आणावं लागेल. अशी टर्म जर असेल 2x/1 प्लस एक्स स्क्वेअर, तर काय सबस्टिट्यूट करतो आपण, काय करतो, t इज इक्वल टू म्हणजे x इज इक्वल टू काय सबस्टिट्यूट करतो, tan theta. tan थीटा. सबस्टिट्यूशन चा टेबल समोर ठेवा. हे तुम्हाला पाठ असलं पाहिजे. 2x/1 प्लस एक्स स्क्वेअर याचीच एक वेगळी सबस्टिट्यूशन पण असते. 2 फंक्शन ऑफ x, सर्वात लास्टची सबस्टिट्यूशन आहे पाहिजे, फंक्शन ऑफ x अपॉन 1 प्लस फंक्शन ऑफ x चा स्क्वेअर. तेच आहे ते, x च्या ठिकाणी दुसरं काही असू शकतं, फक्त जे फंक्शन वरती राहील ते फंक्शन खाली पाहिजे. या ठिकाणी पण आपण हेच करतो, x इज इक्वल टू tan ऑफ थीटा टाकतो, कारण तेच सबस्टिट्यूशन आहे ती. म्हणजे या दोनही सबस्टिट्यूशन सारख्याच आहेत, वेगळं काही नाही यांच्यामध्ये. फक्त x म्हणजे x एक पर्टिक्युलर फंक्शन आहे, x च्या जागी साइन ऑफ x, कॉस ऑफ x असं काही पण असू शकतं. वरती जे असेल तेच खाली पाहिजे, त्याचा स्क्वेअर पाहिजे. अशी सबस्टिट्यूशन असेल तर x इज इक्वल टू tan ऑफ थीटा टाकतात आणि x इज इक्वल टू tan ऑफ थीटाच टाकतात. हे मध्ये कुठेतरी दिली आहे आणि हे शेवटी दिली सबस्टिट्यूशन, दोघांचा अर्थ सारखाच आहे. सो मला हे दिसताच मी म्हणेल की मला x इज इक्वल टू tan ऑफ थीटा टाकावं लागतं, पण या ठिकाणी x नसून t आहे, तर मग मी t इज इक्वल टू tan ऑफ थीटा टाकेल. मग मी म्हणणार सबस्टिट्यूट t इज इक्वल टू tan ऑफ थीटा. देन t इज इक्वल टू tan ऑफ थीटा टाकलं तर थीटाची व्हॅल्यू काय निघणार, थीटाची व्हॅल्यू निघणार tan इनव्हर्स ऑफ t. आणि प्रॉब्लेम नाही. सबस्टिट्यूट करा इक्वेशन मध्ये. सो y इज इक्वल टू साइन इनव्हर्स ऑफ, आफ्टर सबस्टिट्यूशन 2 tan ऑफ थीटा, t च्या जागी टाकला, आणि 1 प्लस टी स्क्वेअर म्हणजे tan स्क्वेअर थीटा. ओके, आता हा तर तुम्हाला फॉर्म्युला पाहिल्यासारखं वाटत नाही का? हो. कोणाचा फॉर्म्युला आहे हा? sin 2 theta. साइन 2 थीटाचा फॉर्म्युला आहे. फक्त इथं मायनस झालं की तो tan 2 थीटाचा फॉर्म्युला होऊन जातो. लक्षात ठेवा ही गोष्ट, इथं मायनस झालं की tan 2 थीटा, आणि इथं जर प्लस असेल तर sin 2 थीटा असं येते. म्हणजे साइन इनव्हर्स ऑफ, आणि इथं मध्ये हा जो फॉर्म्युला आहे, हा फॉर्म्युला कोणाचा आहे, साइन ऑफ 2 थीटाचा फॉर्म्युला आहे. ओके, सो तुम्हाला हे साइन लगेच समजतं, कारण बाहेर साइन आणायचं होतं. मग देन साइन गेट कॅन्सल. सो y इज इक्वल टू तुम्हाला आन्सर भेटतं 2 थीटा, अँड देन सबस्टिट्यूट द व्हॅल्यू ऑफ थीटा हियर, कारण आपल्याला आन्सर थीटा मध्ये नाही पाहिजे, आपल्याला आन्सर टी मध्ये पाहिजे. सो थीटाची व्हॅल्यू सबस्टिट्यूट करा, देन वी विल गेट y इज इक्वल टू 2 tan इनव्हर्स ऑफ t. गेटिंग इट? ओके, सो आफ्टर दॅट मग आता ही सिम्प्लिफाय झाले. मग आपण आता डिफरन्शिएशन करणार. मग डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्टिव्ह t. सो डिफरन्शिएट केलं तर काय भेटेल, dy बाय dt इज इक्वल टू, हा 2 बाहेर निघेल, आणि tan इनव्हर्स ऑफ t चा फॉर्म्युला काय असतो, tan इनव्हर्स ऑफ x चा 1/1 प्लस एक्स स्क्वेअर, म्हणजे या ठिकाणी इथं t स्क्वेअर. म्हणजे तुम्हाला भेटणारे ड्यू टू dy बाय dt
इज इक्वल टू 2/1 प्लस टी स्क्वेअर. एनी डाऊट? नाही. इथपर्यंत कोणाला काही प्रश्न? याच्यामध्ये तुमचं मागचं सगळे एक्सरसाइज कव्हर होत आहेत म्हणून एवढा स्लो घेतोय, त्याला काही गरज नव्हती, पण ते कसं आहे रिव्हिजन होत राहिली तर चांगलंच असतं. सो कोसेक होतं त्याला साइन मध्ये कन्वर्ट केलं, मग ते इथं ही टर्म दिसते, ही सबस्टिट्यूशनची टर्म आहे म्हणून मी tan ऑफ टी इज इक्वल टू tan ऑफ थिटा टाकलं, मग थिटाची व्हॅल्यू काढून घेतली. इथं हे सबस्टिट्यूट केल्यानंतर मला हा फॉर्म्युला भेटतो साइन ऑफ 2 थिटाचा. मी त्याला सबस्टिट्यूट केलं, साइन गेट कॅन्सल, सो 2 थिटा रिमेनिंग. थिटाची व्हॅल्यू इथं सबस्टिट्यूट केली इन द फॉर्म ऑफ टी, and then after differentiating the terms we will get dy by dt is equal to 2/1 plus t square. Okay, स्क्रीनशॉट काढा, मी रफ करतोय. काढला? सो आपलं जे आन्सर भेटायला पाहिजे होतं dy बाय dt चं, ते आन्सर आपल्याला भेटलंय 2/1 प्लस टी स्क्वेअर. आलं इथपर्यंत? ओके, आता मला पाहिजे होता dy बाय dx पॅरामेट्रिक फंक्शनच्या हिशोबाने. आपण कसं घेतो? dy बाय dt डिवायडेड बाय dx बाय dt घेतो. मग आता dy बाय dt म्हणजे हे 2/√ऑफ नाहीये 1 प्लस x स्क्वेअर डिवायडेड बाय हा 1/√ऑफ 1 मायनस टी स्क्वेअर. क्लिअर? dx बाय dt. हे आतला आत जाईल, बाहेरचा बाहेर, म्हणजे याला या खालच्याला वरती घेऊन टाका, म्हणजे तो काय होईल 2/√ऑफ 1 मायनस टी स्क्वेअर डिवायडेड बाय हा 1 इंटू याला मल्टिप्लाय झालं तर ते 1 प्लस x स्क्वेअर ऍज इट इज राहणार. इथपर्यंत काही प्रॉब्लेम कोणाला? इथपर्यंत काही प्रॉब्लेम? सर ते एक्स स्क्वेअरच्या आवाज जागी टी स्क्वेअर पाहिजे ना? हा टी स्क्वेअर पाहिजे, टी स्क्वेअर पाहिजे. ओके, हा आता काही प्रॉब्लेम? जमेल इथपर्यंत? नाही. ओके, हो. सो आता dy बाय dx हे भेटला आपल्याला. आता आपल्याला डबल डेरिव्हेटिव्ह काढायचा होता, है की नाही? मोठा प्रश्न खूप. सो डबल डेरिव्हेटिव्ह जर काढायचा आहे आपल्याला तर या dy बाय dx चा डेरिव्हेटिव्ह घ्यावा लागेल की नाही? डबल. हा एकदा निघाला, 2 वेळेस घ्यावा लागतो. मग आता मी हे सगळं थोडंसं रफ करतो, स्क्रीनशॉट काढून घ्या आणि याच्या पुढे कंटिन्यू करतो. घेतला स्क्रीनशॉट? घेतला का स्क्रीनशॉट? हो. हा, मग आता पहा dy बाय dx ची तुम्हाला ही टर्म भेटली, मी हे रफ करतोय आता वरचं. तुम्ही कंटिन्यू करून घ्या, मला बोर्ड कमी पडेल त्याच्यासाठी म्हणून. तुम्हाला dy बाय dx ची टर्म भेटली होती, dy बाय dx. एक्झाम्पल थोडं मोठं होत आहे पण थोडं स्पेशस ठेवा, हे झाल्यानंतर मी तुम्हाला सोडून देईन. आता हे झालंय dy बाय dx. मला पाहिजे डबल डेरिव्हेटिव्ह. सो मी म्हणणार डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्टिव्ह x. डबल डेरिव्हेटिव्ह घ्यायचा ना. आता मोठा प्रश्न आहे हा. आता x ने जर डेरिव्हेटिव्ह घेतला तर इथं ओके, म्हणजे dy बाय dx ऑफ हे dy बाय dx, याचा डबल डेरिव्हेटिव्हला dy बाय dx करणार. याचा हा 2 बाहेर निघेल कारण तो कॉन्स्टंट आहे, आणि हा dy बाय dx ऑफ, आणि हे टर्म मध्ये स्क्वेअर रूट ऑफ 1 मायनस टी स्क्वेअर अपॉन 1 प्लस टी स्क्वेअर. बरोबर की नाही? बरोबर ना? हो. आता मोठा प्रश्न इथं तयार झाला पहा, की याचा तर ठीक आहे, समजा याला आपण डी स्क्वेअर वाय बाय डी एक्स स्क्वेअर लिहून टाकू. त्या 2 चा पण काही मोठा प्रश्न नाहीये, पण इथं मोठा प्रश्न आहे. आपण डेरिव्हेटिव्ह घेतोय एक्स नी आणि व्हेरिएबल दिलाय टी. ओके नाही? म्हणजे आपल्याला शेवटी टी चे पण डेरिव्हेटिव्ह घ्यावे लागतील. आलं लक्षात? आलं का लक्षात? हॅलो. हो सर. हा,
हा हे पहा प्रश्न का उत्पन्न झाला, प्रश्न हा इथं की डेरिव्हेटिव्ह घ्यायचा आहे एक्स नी आणि व्हेरिएबल दिलाय टी. आता हे कसं बरं, म्हणजे एक्स ने डेरिव्हेटिव्ह घेताना टी ने कसं काय डेरिव्हेटिव्ह घेणार तुम्ही, मग तुम्हाला टी चे डेरिव्हेटिव्ह कंटिन्यू घ्यावे लागतील ना कंटिन्युअसली पुढे. मग त्याच्यासाठी एक गोष्ट करा, कन्फ्युज होऊ नका. जेव्हा अशी गोष्ट येते की आपल्याला मध्ये असं वेगळं फंक्शन दिलेलं असतं, बाहेर डेरिव्हेटिव्ह कोणत्या तरी वेगळ्याच फंक्शनने घ्यायचा असतो, त्यावेळेला आपण जर डायरेक्ट डेरिव्हेटिव्ह घेतला तर हे प्रत्येक वेळेला टी चे डेरिव्हेटिव्ह काढत बसावे लागतात. प्रत्येक वेळेला म्हणजे प्रत्येक वेळेला यू बाय व्ही रूल आहे तो, यू बाय व्ही. तो खूप कॉम्प्लिकेटेड होणार आहे. समजतंय ना. हे वरती यू ची टर्म आहे पहा आणि हे खाली व्ही ची टर्म, यू बाय व्ही चा डेरिव्हेटिव्ह घ्यायचा आपल्याला. माहिती आहे तुम्हाला फॉर्म्युला किती कॉम्प्लिकेटेड आहे. म्हणजे प्रत्येक वेळेला टी चे डेरिव्हेटिव्ह काढणं कठीण जाईल. त्याच्यापेक्षा तुम्ही एक काम करा, इथं त्याचा नायनाट करून टाका. म्हणजे कसं करणार नायनाट, तर हे पहा, मी जर का समजा असं म्हटलं 2/3 इंटू, मी सपोज ही अशी गोष्ट आहे समजा डी बाय समजा याला असं लक्षात घ्या 1/2 आणि मी जर याला मल्टिप्लाय करतोय 2/3 ने, तर मला आन्सर 1/3 भेटेल की नाही. 2 टू गेट कॅन्सल. समजलं का. हो. हा, तर ही असे मॅथमॅटिकल कॅल्क्युलेशन इथं करा. कारण हे असं केव्हा करायचं, जेव्हा मध्ये टी दिलाय आणि बाहेर एक्स आलाय आपला, आपल्याला एक्स ने डेरिव्हेटिव्ह घ्यायचा आहे मध्ये फंक्शन दिलेलं आहे, त्यावेळेस काय करायचं, एक थोडी हुशारी करायची इथं, म्हणजे आपल्याला आपला वेळ वाचेल पुढे. या डी बाय डीएक्स ला डी बाय डीएक्स न राहू देता असं लिहा आपण, डी बाय डीएक्स ला मी असं लिहिलं तर म्हणजे डी बाय टी आणि मग हा dt जो लिहिला त्याला बॅलन्स करण्यासाठी dt बाय dx असं लिहिलं तर याला काही बिघडेल का. हे पहा dt गेट कॅन्सल, ऍक्च्युअली काय आहे ते d बाय dx आहे. समजलं का. समजलं का. हो सर. परत एकदा सांगतो पहा, असं काय करतोय मी, त्याचं कारण तुम्हाला सांगितलं मी, मला टी ने डेरिव्हेटिव्ह घ्यायचं आहे, एक्स नाही. एक्स जागी टी आणणार तर कसं आणणार, तर तुम्ही काय करा, याला डी बाय dt करा, म्हणजे खाली dt टाकला मी कारण मला टी ने डेरिव्हेटिव्ह घ्यायचा होता. मग dt कसं काय टाकू शकता तुम्ही, असं काही टाकता येत नाही आपल्याला, त्याला नल करावं लागतं. मग हे dt खाली टाकलं ना, मग याला इंटू dt पण करावं लागेल आणि हा खालचा dx त्याच्या खाली घेऊन या. हा खालचा dx इथं, हा dt आणि dt कॅन्सल होईल आणि ऍक्च्युअली डी बाय dx उरला तो, म्हणजे फक्त मी त्याला रिअरेंज केलं. मिनिंग तेच आहे ना, मिनिंग तेच आहे ना. नाही समजलं. हॅलो, नाही समजलं. समजलं सर. कोणाला नाही समजलं हे महत्वाचं आहे. कोणी आहे का समजलं ज्याला सर. नाही समजलं. गुड, चला पुढे. मग असं रिअरेंज करायचं याला थोडस, असं केव्हा करायचं त्याचं कारण पण मी तुम्हाला सांगितलं, महत्वाचं आहे. सो हा डी बाय dt इकडे राहू द्या आणि हा dt बाय dx आहे त्याला तिकडे घेऊन टाका, म्हणजे हे असं घेऊन टाका पहा, हा स्क्वेअर रूट ऑफ 1 मायनस टी स्क्वेअर अपॉन हे 1 प्लस टी स्क्वेअर राहील आणि तो जो आला होता ना इकडचा तो काय होता dt बाय dx, तो इकडे मल्टिप्लाय करून घेतला मी, त्याचा काही संबंध नाही. त्याच्यानंतर पाहू आपण काय करायचं. ओके, रफ करून टाकलं का मी, ठीक आहे, समजेल आपल्याला. मग आता तुम्ही या फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह टी ने घेऊ शकता, कारण डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू टी करायचे आणि फंक्शन टी दिले. याच्याबद्दल थोडा विचार करा. याचा काय करणार तुम्ही, तर प्रत्येक वेळेस डेरिव्हेटिव्ह मध्ये अशी टर्म तयार होईल, कारण इकडे टी येईल इकडे एक्स येईल, मग प्रॉब्लेम क्रिएट होईल पॅरामेट्रिक मध्ये. मग प्रत्येक वेळेला पॅरामेट्रिक इक्वेशन मध्ये असंच होणार आहे, वेगळं काही होणार नाही. मग हे प्रत्येक वेळेला dt बाय dx असं बाजूला येत जाईल. याचं काय करणार तुम्ही, तर याचं काय करायचं सांगतो. सर्वात सुरुवातीला तुम्ही dx बाय dt काढून ठेवलाय पहा, सर्वात पहिलंच आपण हे काढलं होतं, त्याचं आन्सर आलं होतं तुमचं 1 अपॉन स्क्वेअर रूट ऑफ असं काहीतरी आलं होतं, काय होतं 1 अपॉन स्क्वेअर रूट ऑफ 1 मायनस टी स्क्वेअर असं काहीतरी होतं आहे ना. dx बाय dt चा आन्सर काय होता, अरे dx बाय dt चा आन्सर काढलं होतं ना आपण, इक्वेशन नंबर 1 म्हटलं होतं याला. सर. हा, मग आता ही जी टर्म येते ना हिला थोडंसं स्मार्ट वर्क करावं लागतं इथं.
मूर्खपणा करू नका. सो मला dt बाय dx नाही माहिती, पण मला dx बाय dt माहिती आहे. पण समजा 1/2, समजा असं जर लिहिलंय, समजा 3/2, तर मी याला असं लिहिलं चालेल का? 1/2/3 चालेल का? हो. चालेल. रेसिप्रोकल झाले. पहा, हा न्यूमरेटर रेसिप्रोकल होण्याच्या नादामध्ये त्याचा डिनॉमिनेटर वरती गेला, न्यूमरेटर खाली आला. समजा की नाही? मग ह्या dt बाय dx ला कधी पण कसं लिहून घ्यायचं? dt बाय dx ला असं लिहून घ्यायचं, पहा 1/dx बाय dt. त्याचं मिनिंग तेच आहे. रेसिप्रोकल झाला म्हणून डिनॉमिनेटर वरती, न्यूमरेटर खाली. पण याचा फायदा काय होतो? आपल्याला dx बाय dt ची व्हॅल्यू माहिती असते. आलं का लक्षात? आलं का लक्षात? हो सर. हो सर. हा, मग ती व्हॅल्यू इथं टाकून द्या. म्हणजे पहिले d² y बाय dx वर, ही स्टेप जरा इम्पॉर्टंट आहे, इथं जरा लक्ष देत जा. सो 2 याचा डेरिव्हेटिव्ह आपण घेणार. घ्या तो डेरिव्हेटिव्ह, u बाय v लावा लागेल इथं. मग u बाय v लावला तर काय होईल? इथं हा u आहे आणि हा v आहे. लावा u बाय v. काय होईल? तो u बाय v चा मॅटर काय असतो? v ऍज इट इज, म्हणजे काय? 1 प्लस t² ऍज इट इज. मग u चा डेरिव्हेटिव्ह म्हणजे d बाय dx ऑफ कोणाचा घ्यायचा? u चा. u म्हणजे कोण आहे तुमचा? स्क्वेअर रूट ऑफ 1 मायनस t². करेक्ट? मग मायनस u ऍज इट इज म्हणजे स्क्वेअर रूट ऑफ 1 मायनस t² ऍज इट इज. आणि मग डेरिव्हेटिव्ह कोणाचा घ्यायचा? v चा. v म्हणजे कोण? 1 प्लस t². आणि डेरिव्हेटिव्ह डिवायडेड बाय v चा स्क्वेअर म्हणजे कोण? 1 प्लस t² चा स्क्वेअर. समजलं? समजलं का? हे बा, हा v, हा d बाय dx ऑफ u, हा मायनस, हा u, हा d बाय dx ऑफ v, आणि हा v चा स्क्वेअर. आलं का लक्षात? आलं का लक्षात? हा, मग आता इकडे पहा, 1/t ला मी असं लिहून घेतो इथं 1/dx बाय dt, आणि त्याची व्हॅल्यू मी टाकणार तिथं आता. सो ते खालच्या स्टेप मध्ये टाका, काही प्रॉब्लेम नाही. डेरिव्हेटिव्ह घेऊन टाका आता. सो हा 2 बाहेर राहील आणि याचा डेरिव्हेटिव्ह काय येईल सांगा? 1 प्लस t² ऍज इट इज राहणार. डेरिव्हेटिव्ह येणार स्क्वेअर रूट ऑफ 1 प्लस t² चा. काय येईल? 1/2 root of 1 minus t². 1/2 रूट ऑफ 1 मायनस t². आणि हा t² चा डेरिव्हेटिव्ह घ्यावा लागेल ना पुढे, 1 मायनस t² चा. तो येणार -2t. समजलं? हे या 1 मायनस t² चा डेरिव्हेटिव्ह घ्यावा लागेल ना पुढे. समजलं का? समजलं का? हॅलो? हो सर. हो सर. मायनस हे स्क्वेअर रूट ऑफ 1 मायनस t² ऍज इट इज. आणि मग डेरिव्हेटिव्ह याचा घ्यावा लागेल. डेरिव्हेटिव्ह कसा येणार त्याचा? नीट पहा, 1 चा डेरिव्हेटिव्ह 0 आणि t² चा डेरिव्हेटिव्ह 2t. म्हणजे आपण याचा डेरिव्हेटिव्ह लिहिणार 2t. एनी डाऊट? नाही सर. आणि हे उरलं खाली 1 प्लस t² चा स्क्वेअर. आणि हे इथं कम्प्लीट. आता हे 1/dx बाय dt, dx बाय dt ची व्हॅल्यू माहिती आहे तुम्हाला? कशासाठी केलं होतं आपण तसं उलट करून? dx बाय dt ची व्हॅल्यू टाकण्यासाठी तर केलं होतं ना. म्हणजे हे काय येणार? 1 खाली dx बाय dt ची व्हॅल्यू काय असते? ही 1 स्क्वेअर रूट ऑफ 1 मायनस t². एनी डाऊट? समजलं?
समजलं का? हो सर. हा मी रफ करू वरचं, स्क्रीनशॉट काढा. लेक्चर मोठं होईल आजचं, क्वेश्चन मोठा आहे जरा. स्क्रीनशॉट काढा. काढला? काढला का? हो सर. काढला. सो आता आपण या स्टेप पर्यंत आलोय समजा. आता थोडं नीट विचार करा इथं. आता याला जर तुम्ही विचार केला इथं तर काय होईल पहा. हा 2 आणि हा 2 गेट कॅन्सल्ड. ओके. आणि हा 2 समजा समोर येईल. ही जे खालची टर्म आहे ही कोणाकडे जाईल? वरती जाईल ना अशी. तो 1 1 1 अपॉन 1 अपॉन होतं ते, तो खालती वरती जाणार. म्हणजे त्याचा आन्सर काय होईल पहा. हा इथं उरतो 2, हा d² y अपॉन dx² चा कार्यक्रम चाललाय. हा उरतो 2 आणि ब्रॅकेट मध्ये हे 1 प्लस t² आणि हा इकडचा t आणि हे मायनस, म्हणजे हा मायनस हा t आणि हे इथला ब्रॅकेट हा 1 प्लस t² आणि हे रूट डिनॉमिनेटर मधलं हे खाली घेतो, पण डिनॉमिनेटर मधलं हे रूट ऑफ 1 मायनस t². समजलं काय केलं इथं? हे पहा, हा मायनस हा इथं, हा t हा इथं, हा 1 प्लस t² हा इथं आणि हे रूट मध्ये होतं डिनॉमिनेटर मध्ये म्हणून डिनॉमिनेटर मध्ये हे मायनस. आता पुढे पहा, हा 2 समोर घेतो मी, 2 कधी पण समोर लिहायचे ते, हा t पण समोर लिहिणार आणि हे रूट त्याच्या इकडे. लिहिण्याचा सिक्वेन्स असाच असला पाहिजे, तो स्टँडर्ड आहे. त्यानंतर डिनॉमिनेटर मध्ये हे आणि हे काय उरणार 1 प्लस t² चा स्क्वेअर. आणि डाऊट? डाऊट आहे की? नाही sir. हा मग आता इकडे हे मल्टिप्लायचं काय येणार? हे रूट ऑफ 1 मायनस t² मल्टिप्लाय होईल नाही, हे खालचं वरती येऊन जाईल नाही. समजलं? समजलं का? हो सर. हा मग आता काय करा, हे रूट ऑफ 1 मायनस t² मध्ये घुसून टाका ब्रॅकेटच्या. त्याचा फायदा काय होईल? हे कॅन्सल होऊन जाईल. ही जी टर्म आहे ना, ही टर्म आणि ही टर्म मल्टिप्लाय होऊन एकमेकाला कॅन्सल होऊन जातील ना जेव्हा मध्ये घुसल तेव्हा, कारण हे डिनॉमिनेटरला आहे. मग तुम्ही काय करणार, हा 2 हे ब्रॅकेट मध्ये हे मायनस हे t इन ब्रॅकेट 1 प्लस t² आणि ही टर्म ब्रॅकेटच्या मध्ये घुसणार, तर या मायनस साइन मुळे ते सेपरेट होईल दोघांना, म्हणजे याला मल्टिप्लाय होईल तो काय रूट ऑफ 1 मायनस t² आणि डिवायडेड बाय हा स्क्वेअर रूट ऑफ 1 मायनस t² राहिला आणि इथं मायनस हा 2t आणि हे स्क्वेअर रूट ऑफ 1 मायनस t² आणि पुन्हा त्याला मल्टिप्लाय होईल तो 1 मायनस t². काही प्रश्न? आणि हे डिनॉमिनेटर ऍज इट इज 1 प्लस t² चा स्क्वेअर. कोणाला नाही समजलं मी काय केलं? मी हा मध्ये घेतला, प्रत्येकाला दिला, दिसतोय? दिसतोय का? हॅलो? हो सर. हो sir. बोर झाले असाल तरी पण थांबा, कारण उद्या हा प्रश्न मला कंटिन्यू करता येणार नाही. मोठा क्वेश्चन आहे, स्लो स्लो घेतोय कारण समजलं पाहिजे. मग हे आणि हे कॅन्सल होईल आणि तुम्हाला रूल माहिती असेल, रूट ऑफ 2 इंटू रूट ऑफ 2. याचा अर्थ काय असतो? रूट ऑफ 2 चा स्क्वेअर. स्क्वेअर रूट कॅन्सल म्हणजे आन्सर काय झालं? 2 झालं. म्हणजे जेव्हा त्याच नंबरला मल्टिप्लाय होतं रूटच्या, तेव्हा तेच मधलं जे काय असतं ते काय आन्सर असतं. म्हणजे पहा, रूट 2 नी रूट 2 ला मल्टिप्लाय केलं तर रूट 2 आन्सर लिहायचं. रूट 3 नी रूट 3 ला मल्टिप्लाय केलं तर 3 आन्सर लिहायचं. रूट 5 नी रूट 5 ला मल्टिप्लाय केलं तर 5 आन्सर लिहायचं. खूप इझी इथे, मधलं जे काय असेल ते आन्सर लिहून टाकायचं. त्याने त्याला मल्टिप्लाय केलं तर रूट. सो त्या हिशोबाने या ठिकाणी पहा, या ठिकाणी आन्सर काय आलं पाहिजे? मल्टिप्लाय झालं ना त्यानेच त्याला, मग काय आन्सर येईल? काय आन्सर येईल? 1 minus t square. 1 मायनस t². स्क्वेअर रूट कॅन्सल होऊन जाईल ते.
बरोबर ना, त्यानेच त्याला मल्टिप्लाय केलं तर मधला आन्सर लिहून टाकायचं, रूट कॅन्सल होऊन जातं कारण तो त्याचा स्क्वेअर होतो, स्क्वेअर रूट कॅन्सल होऊन जातं. आता खाली कोण उरलं, फक्त हे उरलं 1 प्लस टी स्क्वेअरचा स्क्वेअर. समजलं? इथपर्यंत समजलं? हो सर. आता काय करा, हे मायनस टी वगैरे हे मध्ये घुसवा, हे 2t वगैरे हे मध्ये घुसवा, सिम्प्लिफाय करा त्याला. जेवढं सिम्प्लिफाय होईल तेवढं करत राहावं लागतं ते. आता मध्ये घुसवलं तर काय होईल, 2 राहू द्या बाहेरच, हे मायनस साइन मायनस टी जर मध्ये घुसला तर मायनस टी होणार, तो मायनस टी इंटू 1 मायनस टी इंटू टी स्क्वेअर, तो होणार मायनस टीचा क्यूब प्लस मायनस मायनस होईल ते, आणि हे मायनस मायनस 2t इंटू 1 मायनस 2t आणि मायनस 2t इंटू मायनस टी स्क्वेअर, त्याचा आन्सर होणार मायनस मायनस प्लस 2 इंटू इथं कोणीच नाही म्हणून तो 2 आणि टी इंटू टी स्क्वेअर, त्याचं झालं टी क्यूब. ओके, आणि हे 1 प्लस टी स्क्वेअरचा स्क्वेअर. कोणालाही समजली स्टेप? समजली प्रत्येकाला? मायनस टी इंटू 1 मायनस टी इंटू टी स्क्वेअर मायनस प्लस टी स्क्वेअर इंटू टी टी क्यूब मायनस 2t इंटू 1 मायनस, आणि हा 1 प्लस होता म्हणून ते मायनस राहिलं, 2t इंटू 1 केलं तर 1 2tच भेटेल, मायनस आणि मायनस टी टी स्क्वेअर मायनस मायनस प्लस होईल, 2 इथं नाही म्हणून इथं राहील, टी आणि टी स्क्वेअरचा टी क्यूब. आता क्लिअर? क्लिअर? हो हॅलो, सर. क्लिअर? हा, बोला काहीतरी, माहिती मला वेळ झालाय. सो फास्ट घेऊ द्या ते जरा. सो आता काय करणार, याच्यात सिम्प्लिफाय करायला काहीतरी, म्हणजे डी स्क्वेअर वाय बाय डी एक्स स्क्वेअर इज इक्वल टू तो 2 इन ब्रॅकेट. आता इकडे लक्ष द्या पहा, हा 2t क्यूब आणि मायनस टी 2t क्यूब म्हणजे काय झालं, ते 2t क्यूब आणि मायनस टी क्यूब, फक्त टी क्यूब उरला, 2t क्यूब मधनं टी क्यूब गेला ना, समजलं का? 2t क्यूब मधनं टी क्यूब मायनस झाला तर 1t क्यूब उरणार, मग ते 1t क्यूब उरला, आणि हे मायनस टी आणि मायनस 2t या दोघांचे प्लस होणार, मायनस मायनस प्लस होईल, सो 2t प्लस टी मायनस 3t होणार, आणि हे खाली काय उरलं, 1 प्लस टी स्क्वेअर अपॉन टी स्क्वेअरचा स्क्वेअर. समजलं? समजलं का? सिम्प्लिफिकेशन केलं लाईक टर्म्सचं. आता अजून काय करणार याला, बस राहू द्या. आता काय करणार, झालंच तर काय करा, हा 2 मध्ये सोडा, म्हणजे डी स्क्वेअर काय होणार, ते डी स्क्वेअर वाय अपॉन डी एक्स स्क्वेअर इज इक्वल टू, हा 2 मध्ये घुसला तर काय होईल, 2t क्यूब मायनस 6t अपॉन 1 प्लस टी स्क्वेअर चा स्क्वेअर. फिनिश. क्लिअर? क्लिअर झालं? हो सर. सर ते हा. इथे बुक मध्ये 2t कॉमन काढलाय वरच्या न्यूमरेटरला. मग 2 आहे ना आपला कॉमन इथं ऑलरेडी. नाही, लास्ट स्टेपला. हा ना, तर मग काही चालतं, त्याचं काही तसं काही घेणं नसतं. हा 2 आहे ना, हे असं अशी स्टेप आहे का ती वरची, हो. मग हे असं असेल, ते हे कॉमन निघलं ना इथून, हा. तेच आहे ते. हे आन्सर लिहा की हे आन्सर लिहा. आता काही काही ठिकाणी असं देतं, काही काही ठिकाणी असं देतं. आता तुम्ही जास्त सिम्प्लिफाय केलं तर हे असं करू शकतात, नाहीतर मग असं करा, दोघं आन्सर आहेत. ओके, सो इथपर्यंत येऊन थांबा क्वेश्चनला. आता हा क्वेश्चन मोस्ट इम्पॉर्टंट क्वेश्चन होता तुमचा एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यू. याच्यामध्ये 5 टाईपचे डेरिव्हेटिव्ह आपण सिम्प्लिफाय केले. अशा टाईपचे क्वेश्चन फेवरेट क्वेश्चन असतात पेपर सेटरचे, कारण तो याच्यामध्ये पूर्ण डेरिव्हेटिव्ह विचारून टाकतो तुम्हाला. त्यामुळे ह्या टाईपच्या क्वेश्चन आपल्याला करायचेच आहे, म्हणून याला 1-1.5 घंटा शिकवला मी तुम्हाला, एकच न्यूमेरिकल समजला पाहिजे. सो आज आपण थांबू इथं आणि पुढचे कंटिन्यू करू. तुम्ही घरी प्रॅक्टिस करू शकता, काही प्रॉब्लेम नाही. ठीक आहे.